लोकसभा मतदारसंघाचे महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज आपला उमेदवारी अर्ज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाय यांच्याकडे दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाणे शहरात महायुतीच्या वतीने विराट रॅली काढून जोरदार महायुतीचं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत ठाणे येथे पोहोचले। यावेळी भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले, नवी मुंबई शिवसेना संपर्क प्रमुख किशोर पाटकर, महिला जिल्हा संघटिका सरोज पाटील, शीतल कसरे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा नेते आणि महायुतीच्या घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी नेते उपस्थित होते। या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास सर्वांनीच व्यक्त केला। एकतर्फी लढाई आहे, लाखोच्या मताने मला वाटतं की म्हस्के साहेब निवडून येतील। ठाण्याचे महापौर होते, विद्यार्थी सेनेमध्ये पदाधिकारी होते, नगरसेवक होते, अतिशय तडफदार अशा प्रकारचा उमेदवार हा निश्चितपणाने निवडून येईल। पंतप्रधान मोदींना आम्हाला तिसऱ्या वेळेस आम्हाला पंतप्रधान बनवणार आहे। नरेश म्हस्के हे निमित्त आहेत, ते एक उमेदवार आहेत, पण हे खऱ्या अर्थाने ही मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आणि आमचं पण स्वप्न हेच आहे, मोदी पंतप्रधान व्हायला पाहिजे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असेल, यांचे सर्वांचे अजितदादा असेल, यांचे सर्वांचे स्वप्न आहेत 45+, 45+ आणि ते 45+च्या हिशोबाने चालणार।